महाराष्ट्रामध्ये तर एका पक्षाचे दोन दोन तुकडे झाले, म्हणजे सत्तेसाठी लाचारी करणाऱ्या जमाती आता पैदा झालेल्या आहेत. त्यामुळं सगळ्यांनी सावध झालेलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा हरिण आणि तिचं पिल्लू जंगलामध्ये चरायला गेलेले असतात. सकाळी चरायला जातात. सकाळी चरायला गेल्यानंतर भरपूर चरून होतं. सायंकाळची वेळ होते, अंधार पडू लागतो. हरिण आणि तिचं पिल्लू घराच्या दिशेने निघायला लागतं. घराच्या दिशेने निघायला लागल्यानंतर समोरून वाघ येतो. वाघ समोरून येतो आणि पिल्लू घाबरतं. त्यानंतर हरिण सुद्धा घाबरल्यानंतर वाघ जवळ येतो आणि त्या पिल्ल्याला विचारतो, काय रे, बरं आहे ना? त्यानंतर पिल्लू म्हणतं, बरं आहे. वाघ निघून जातो. त्यानंतर ते पिल्लू हरणाला प्रश्न करतं की आई, वाघ का पिसाळा तर नाही ना, एवढा गोड बोलतोय? त्यावेळेस ती हरिण उत्तर देते, हे सगळे या व्यवस्थेचं गणित आहे. ती हरिण म्हणते लेकराला की जंगलाची निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळं ह्या वाघाच्या तोंडामध्ये गोडवा आलेला आहे. आम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. निवडणुका जवळ आल्या, या लोकांच्या तोंडामध्ये गोडवा असतो. या लोकांच्या तोंडामध्ये तुमचा आमचा विकास असतो. या लोकांच्या तोंडामध्ये तुमच्या आमच्या विकासाची धोरणं असतात. या लोकांच्या तोंडामध्ये तुमच्या आमच्यासाठीची कर्जमाफी असते.